मी कुठलाही पक्षीय झेंडा घेऊन आलो नाही. मी तुमच्याशी बोलताना काय सांगितलेलं की मी माझ्या आईला, माझ्या तुळजाईला भेटायला आलो आणि तुळजाईचा गाभारा हा माझ्यासाठी, मी दरवेळेस उभा राहिलो की मी एवढाच विचार करतो की ह्या इथल्या मंदिरातल्या देवळांनी, आईच्या डोक्यावरती असलेल्या दगडांनी कोणाला बघितलंय? शिवाजी महाराजांना नतमस्तक होताना जर कोणी बघितलं असेल तर त्याचा एकच साक्षीदार आहे, ती तिथली दगड. ती दगड काढून फेकून द्या ना तुम्ही. असा विचार करा की उद्या ही दगड बोलायला लागली तर उभा महाराष्ट्र रडेल. ते दगड फेकायची, त्या दगडाला भेगा पडल्या तुमच्या नालायकपणामुळे. आणि जगामध्ये असं कुठली वास्तू पाडली गेली हो? उद्या म्हणतील व्हॅटिकन चर्च पाडा, तिरुपतीचं देवस्थान पाडा, चंद्रभागेच्या काठी असलेल्या पांडुरंगाचं मंदिर पाडा. नवीन करूया. काही भावना आहेत, काही श्रद्धा आहेत, काही ऐतिहासिक संदर्भ आहेत. प्रत्येक पुजारी मला सांगतो की प्रत्येक पायदे ही 12व्या शतकाची साक्षीदार आहे. 12व्या शतकाची. म्हणजे जे अफजल खानाला जमलं नाही, जे औरंगजेबाला जमलं नाही, ते तुम्ही करणार. आणि त्याची पाठवण करायला कोण आले? हे 25 जण, त्याच्यातले 12 जण हे ड्रग्ज मधले आरोपी. काय यार, काय म्हणजे लाजच घालवतं, आंदोलनाची लाज घालवतं. तुमच्या विरोधात जे आंदोलन झालं ते नियोजित होतं का किंवा पुरस्कृत होते का नियोजित होतं? मला काय फरक पडतो? पुरस्कृत होतं का नियोजित होतं? मला काय फरक पडतो? आंदोलन होणारे मला माहिती होतं. मी 1 तासापूर्वी हे पोलिसांना कळवलं होतं. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की पूर्ण पोलीस बंदोबस्त अपुरा होता. इथं माझ्या बरोबर पुजाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची ताकद होती म्हणून काही म्हणजे ते काही घडलं नाही. हे पोलिसांचं असं वागणं मुख्य आहे. माझं म्हणणं असं आहे की तुमचं असं आहे की जिथे श्रद्धा, जिथे भाविक, जिथे इतिहास, जिथे पुरातत्व, हिस्टॉरिकल रेफरन्सेस, आर्किओलॉजिकल रेफरन्सेस येतात, तिथे लोकांना विचारात घेऊनच करावं लागेल. उद्या तुम्ही म्हणाल चंद्रभागेच्या काठी असलेल्या पांडुरंगाचं मंदिर आता आम्ही गाणगापूरला नेतो आहोत कारण का जागा कमी पडते, वारकरी लाखोनी येत आहेत. जसं ते मांस विक्री, मटण विक्री बंद करा, हा अजेंडा आहे आणि आपण त्याला बळी ठरतो. स्वातंत्र्याच्या दिवशी मला खाण्याचं स्वातंत्र्य आहे, नेमकं त्याच्यावरच गदा आणायचं. माझं फंडामेंटल राईट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकारांमध्ये ते मला दिलंय. ह्याचे प्रचारक कोण आहेत ते आपल्याला राज्य व्यवस्थेमध्ये समजतंय कोण आहेत. राज्य व्यवस्था कोणाच्या हातात आहे तुम्हाला काय वेगळं सांगायला पाहिजे? सामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.